का करतोस तू? कारण मला त्याच्या वागण्यावरनं काहीतरी काळं बेर आहे असं वाटलं म्हणून. सत्य हे बघ चुकीचं. असा विचार कसा करू शकतोस तू? वाघमारे हे बघा, माझ्या पण मनाला पटत नाही आहे, पण आता माझ्या मनात शंका आलीच आहे. तर त्या आर्यनचा लॅपटॉप चेक करायला काय हरकत आहे? हे बघा, तू नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करतो ते तरी कळालं आपल्याला. नाही, काही गरज नाही. तू उगा संशय घेतोय आर्यनवर. हे बघ, तुला वाटतंय तसं काही नसेल सुद्धा. कुणाच्या पर्सनल वस्तूंना त्यांच्या परवानगीशिवाय हात लावणं मला नाही पटत. आणि आर्यननं आजवर आपल्याला मदतच केली आहे ना. विचार कर जरा. हे बघ, मला नाही वाटत त्याच्या लॅपटॉपमध्ये तुला काही सापडेल. अहो, पण माझ्या शंकेचं निरसन तरी होईल. पण का रिस्क घ्यायचे तुला? त्याचा लॅपटॉप चेक करून त्याचं सत्य समोर आणण्याच्या नात्यात स्वतःचं सत्य उघड करून बसशील. विचार कर की जरा. वाघमारे, मला माझी पर्वा नाही. हे बघा, त्याच्या लॅपटॉपमध्ये काय आहे त्याचा लॅपटॉप चेक केल्यावरच कळेल ना आपल्याला. आता जोपर्यंत त्याचा लॅपटॉप चेक करत नाही ना तोपर्यंत चेन पडणार नाही मला. तुला आता कसं समजावू मी? शालिनी, पासवर्ड SHALINI. द्या ना, मी टाईप करून देतो. द्या ना, मी टाईप करून देतो. काय झालं आजोबा? हा, नाही, लॅपटॉपच चेक करायचं होतं ना तुम्हाला. हा, मग मी टाकून देतो ना पासवर्ड. ठीक आहे, पिन टाकून दिलंय. बघा, जे तुम्हाला हवंय ते मिळतंय का बघा. मिळालं तर ठीक, नाही मिळालं ना तर लॅपटॉप जिथे होता तिथे ठेवून द्या. प्लीज. हे घ्या.
आजोबा काय करता इथं? ते दुपारी बघितला होता हा लॅपटॉप, काय? जरा असं कुतूहल निर्माण झालं. म्हणजे आमच्या काळात कसे संगणक असायचे, आता हे सगळं लॅपटॉपवर आलंय. त्या छोट्याशा लॅपटॉपमध्ये एवढं सगळं कसं काय मावतं, असं कुतूहल निर्माण झालं, म्हणून बघायला आलो होतो. झालं आजोबा, झालं चेक करून. तुम्हाला एवढं काय चेक करायचं होतं, आणि तेही माझ्या लॅपटॉपमध्ये? यात बघण्यासारखं काही नाहीच आहे ना, ते मी तुम्हाला आधीच बोललोय. लॅपटॉप माझा लॅपटॉप, अहो ऑफिस वर्क आहे, त्यात मोस्टली कोडिंग आणि प्रेझेंटेशन मिळेल, बाकी काहीच नाही. आर्यन, अरे जाऊ दे, वय झाले ना त्यांचं, म्हणून असं वागत असतात ते. तू नको मनावर घेऊ. आजोबा चला, रात्र झाली, झोपा चला. आर्यन बेटा, माफ कर मला. इट्स ओके. मराठीत काहीच अडचण नाही. तो तुला राग तर नाही ना आला? नाही नाही, तुमचा राग कसा येईल आजोबा? खरंच राग नाही ना आला? हो, दे बघू स्वतःची शपथ. तुमची शपथ आजोबा, अजिबात राग नाही आला. आजोबा नाही आले त्यांना राग, म्हणाले ना ते आता. चला. गुड नाईट. शुभरात्री. उद्या भेट. शुभरात्री. झालं समाधान? केलंच मनासारखं? त्याचा लॅपटॉप चेक करायची काय गरज होती? कुणाच्या तरी खोलीत रात्री अपरात्री जाऊन त्याच्या न कळत त्याच्या वस्तू पाहण्याचा अर्थ कळतोय तुला? सत्यार चांगले माणूस नाही म्हणत त्याला. काय गरज होती हे सगळं करायची? एक तर तो इथं राहतोय, त्याचं भाडं घेतोस तू त्याच्याकडनं, आणि लपून छपून त्याची झडती घेतलीस. काय वाटलं असं बिचाऱ्याला? वागणारे आहोत, थोडं समजून घ्या मला. हे बघा, आपल्याला कुठली रिस्क नको म्हणून लॅपटॉप चेक केला ना मी. माझ्या मनात शंकेची पाल चुकली म्हणून केलं नाही हे सगळं. म्हणून तू त्याची प्रायव्हसी सुद्धा चेक करणार? सत्यारे चुकीचं आहे हे सगळं. होय वाघमारे, कळतंय मला, पण मी जे काय करतोय ते आपल्या सेफ्टीसाठी. नाचून बाई, बसून घ्या. सगळ्यांसोबत बसून नाश्ता करावा. बसा. प्रभ्या, काय चाललंय तुझं? समोर नाश्ता वाटलाय आणि तू पेपर वाचतोय. काका, राजकारण आता पूर्वीसारखं खेळीमेळीचं राहिलंच नाही. वैचारिक मतभेदांच्या भिंती आता वैयक्तिक द्वेषापर्यंत पोहोचल्यात. संवादाची जागा आरोपांनी आणि सभ्यतेची जागा गर्वानं घेतली. अगदी बरोबर बोललास. अरे या सत्तेच्या खेळात तत्वांचा लिला उघडपणे होतो. म्हणजे समाजसेवेत आनंद मानणारे राजकारणी आता उरलेच नाहीत. जो तो आपली पोळी कशी भाजून घेता येईल याचाच विचार करतो. अरे राजकारण म्हणजे गरिबाची मदत करता करता स्वतः श्रीमंत होण्याचं एक माध्यम झालं आहे. आपल्या आजूबाजूला काय कमी उदाहरणं आहेत का? हे मात्र अगदी 100% खरं बोललात काका. चला, थँक्यू सो मच. सगळ्यांचे खूप खूप आभार. मम्मी साहेब, येतो मी.
आर्यन बाळ कुठं निघालास तू? मम्मी साहेब, मी माझ्या घरी परत चाललोय. अरे पण का? असं कसं अचानक चाललास तू? हे बघ आर्यन बाळा, तू जायचं नाही. आर्यन बाळा, असं नाही जाऊ शकत तू. का चाललायस तू? मम्मी साहेब, आता या घरात राहायची इच्छा नाही हो. कसं आहे, ज्या ठिकाणी तुमच्यावर कोणी विश्वास दाखवत नाहीये त्या ठिकाणी राहण्यात मजा नाही. चल येतो. आर्यन, काय बोलतोयस तू? हे बघ, तुला जे काय बोलायचंय ना, तू असं कोड्यात बोलू नकोस, स्पष्ट बोल. मम्मी साहेब, तुम्हाला पण माहिती आहे, आजवर मी या घरच्या माणसांच्या भल्याचाच विचार केलाय. तुम्हाला तर चांगलाच अनुभव आहे. मी सगळ्यांना आपलं मानून या घरात राहायला आलो. पण काल हे मिलिटरी आजोबा माझ्याबरोबर जसे वागले ते खरंच खूप चुकीचं होतं. काय काय केलं मामांजीनी? काल रात्री जेव्हा मी एकदम गाढ झोपलो होतो, त्यांनी लपून झोपून माझा लॅपटॉप चेक करण्याचा प्रयत्न केला. काय हो, मामांजी? अहो काय ते मी असं का केलं तुम्ही? आमच्या मिलिटरीत जोपर्यंत संशयाच्या सुईचा तुकडा पडत नाही तोपर्यंत पाठपुरावा करतो आम्ही. आणि तसा बी आम्ही काय तपासत नव्हतो यांचा लॅपटॉप. आम्हाला कुतूहल होतं म्हणून आम्हाला ते यंत्र तपासून बघायचं होतं. आम्ही त्या अर्थानं ते यंत्र तपासत होतो आणि तपासत होतो, चोरत नव्हतो. अहो मामांजी, पण असं एखाद्याच्या परमिशन शिवाय त्याच्या रूम मध्ये जाऊन वस्तूंची झडती घेणं हे काय चांगलं लक्ष नाही का? तुम्ही चुकीचं वागलाय बघा आर्यन सोबत. एक तर तुम्ही त्याच्याकडनं भाडं घेताय आणि वरनं त्याच्यावर विश्वास दाखवताय. अहो मंत्र्याचा पोरगा येतो, माफी मागा त्याची. महामाया, काय बोलतेस तू? हे मी या पोराची माफी मागायची? मी रिटायर्ड लान्स नाईक, हवालदार, सुभेदार मेजर हनुमंतराव धनाजीराव सुर्वे, आणि मी या भाडोत्री म्हणून राहणाऱ्या पोराची माफी मागायची? जमणार नाही, अजिबात जमणार नाही. माझं काही चुकलेलं नाही तेव्हा मी माफी मागणार नाही. मामांजी, अहो पण चूक तर केली की तुम्ही. आता ही चूक जर आम्ही कोणी केली असतं तर तुम्ही आम्हाला पण शिक्षा दिली असती ना. आता तुम्हाला कोणी शिक्षा करत नाही, फक्त माफीचा तर विषय आहे ना. माफी मागून विषय संपवा की. महामाया, तुझाच विषय संपवून टाकेन मी. प्रभ्या, त्याच्या बरोबर हिचं पण तिकीट काढ. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. नका मागू माफी. मम्मी साहेब, मला यांच्याकडनं माफीची अपेक्षाही नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की इन केस आपल्याकडनं काही चुकी होते तर त्याची ॲटलिस्ट आपल्याला रिअलायझेशन हवं. दॅट्स इट. असो, त्यांचा स्वभाव तर आपल्याला माहितीच आहे. ते चुकी ॲक्सेप्ट करणार हे तर शक्य नाही. एनिवेज, त्यामुळे घराचं वातावरण खराब नको व्हायला. मम्मी साहेब, येतो. आर्यन, तू कुठं बी जायचं नाहीस. मम्मी साहेब, प्लीज नका हो थांबू मला. मी या घराला, तुम्हा सगळ्यांना आपलं मानलं आणि या मिलिटरी आजोबांनी तर मला एका क्षणात परक करून टाकलं. हा परकेपणा कायम लक्षात राहील माझ्या. आर्यन, त्यांच्या बोलण्याचं मनावर नको घेऊस तू. वाटल्यास त्यांच्या वतीनं मी माफी मागते तुझी, पण तू जाऊ नकोस. मम्मी साहेब, अहो तुम्ही कशाला माफी मागताय? तुमची काही चुकी नाहीच आहे त्यात. आणि तसंही मी डिसिजन घेतलंच आहे. सो चला, येतो. दादा, काय गरज नाही या घराला तुझी. चल निघ लवकर, निघ.
मी केलेला प्लॅन माझ्यावरच उलटतोय की काय? सगळे बघत का बसले? हे थांबवा ना, मला नाही जायचं हे घर सोडून. अरे प्लीज थांबवा कोणी. आर्यन थांब. तू कुठेही जाणार नाहीस. हे बघ, काका आजोबा जे काही वागलेत त्याबद्दल मनात आडी नको ठेव तू. त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागते. पण प्लीज जाऊ नको तू. हे बघ, तू आमच्या आजवर खूप मदत केलीस, सत्य असतानाही आणि सत्य गेल्यावर पण. तेव्हा प्लीज थांब. तू जर गेलास ना, आम्ही स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. प्लीज ऐक आमचं, जाऊ नको तू, थांब. खरं तर हे सगळं घडल्यावर माझी मुळीच इच्छा नव्हती की कोणी माझी माफी मागावी. तसंही या घरातल्या माणसांची ओढ लागली आहे मला. माझाही पाय निघून असं झालंय. आणि तुम्ही इतक्या तळमळीने थांबवताय म्हणून नक्कीच तुमचा मान राखतो. नाही जाणार मी, इथेच थांबेल. पण प्लीज तुम्ही स्वतःला असं दोष देऊ नका. मला चांगलं नाही वाटणार का? लई गुणाचं लेकरू आहेस बघ तू. पण तुझे चांगले गुण का नाही काही जणांना दिसतच नाहीत बघ. असो, आमच्या आईने तिला मान दिलास त्याच्याबद्दल थँक्यू. नाही मम्मी साहेब, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्ह्याला माफ करणारा मोठा असतो. मी तर तेच फॉलो करतोय. बस पुरे झाला माफी पुराण. आता कामाला लागा. सपने चल तू पण सोबत. आज याची आत्या येणार आहे ना भेटायला. बघूया तरी कोण आहे नक्की. पिक्चर बघतोय का? बाजू हो, जाऊ दे मला. हो ताई, ही मंदाकिनी कोण आहे? ती काय गेली तेव्हा काय गेली? मंदाकिनी मंदाकिनी कॉल मी मॅच. आणि असं विदाऊट अपॉइंटमेंट कसं काय येतं रे तुम्ही भेटायला? हे बघ, माझ्या पीएला भेटायचं आणि उद्या यायचं. आणि ते मोलकरीन आया पासिंग बिसिंग असले रोल करणार नाही. लीडचं असेल तर सांग, ओनली लीड. अहो लीडच आहे मॅडम. ऑब्विसली तुमच्या परफॉर्मन्सला घेऊन ऐकून आहे मी. आता तुमच्यासारख्या एवढ्या टॅलेंटेड ऍक्ट्रेसला छोटे मोठे रोल थोडी देणार आहे. इम्पॉर्टंट काम आहे. राजघराण्यातलं रोल देतोय, राजघराण्यातलं. धन्यवाद. हे काय? तुम्ही आमच्यासारख्या अभिनेत्रीची कदर केली. धन्यवाद. हा, पण एक सांगता, 700 पेक्षा कमी पडले घेणार नाही. नाही कमी करणार नाही. 700 म्हणजे 700. 700 एकदा बोलली ना 700. 700 सांगितलं. विषय पैशांचा नाहीये. 700 काय 7,000 देईन. किती म्हणले? 7,000. 60,000. हो. कधीपासून काम चालू करायचंय?
टेक्निकली आजपासून सुरू करायला लागेल. तुम्ही प्लीज हा अवतार नीट करा ना. झाला ना झालं. बोल काय 60,000 हो. हिंदीत पिक्चर दिसतोय वाटतं. हे वेट, हे थोडं वेगळं काम आहे. हा. सो मी जे बोलतोय ना ते प्लीज नीट लक्षात घ्या. हे थोडी चांगली जागा आहे का जिथे आपण थोडं बोलू शकतो? घराघर झाला की 7,000 नक्की का? नाही एकदा कन्फर्म केलं 7,000 ना. हा नेमकी तुम्ही मंदाकिनीच आहे ना? हा, म्हणजे काय? घ्या पाणी घ्या. हा. अहो घ्या. नाही नाही, इट्स ओके. अहो चांगले फिल्टर लावले घरी. नाही नाही, असू द्या. अहो घ्या शुद्ध आहे. नाही खरंच म्हणजे आपण कामाच्या बाबतीत बोलूया का? हा. बोला. ऍक्च्युली खूप हाय स्टेक्स आहे हो. म्हणजे हे काम खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. तर जमेल ना तुम्हाला? आता काय सांगू तुम्हाला. अहो जमेल म्हणजे अहो काय काय भूमिका केलेत मी. डॉक्टर म्हणू नका, शिक्षिका म्हणू नका, नर्स म्हणू नका, का पोलीस म्हणू नका, सगळं केले. आमच्या गावच्या जत्रेत ना टिम टिम टिंबालीवर डान्स केला होता मी. आमच्या आबानी तर 51 रुपये बक्षीस दिलं होतं मला. गावातली सगळी पण आली होती बक्षीस द्यायला. केवढे मेडल मिळालेत मला, केवढे मेडल मिळालेत. अभिनयातलं काम केलंय मी. छान आहे तुमचं रिझ्युमे, वर्क ऑफ एक्सपिरियन्स, छान छान. पण मेन मुद्द्यावर यायचं का आपण? त्यासाठीच तर भेटलोय ना आपण. हे बघा तुम्ही मला फक्त सांगा कुठची भूमिका आहे ती. मी एकदम इमानदारीने करणार बघा. तुम्ही ना मला त्या कामाचे पैसे लगेच द्या, नाही तर 60 दिवसांनी द्या. पण एक सांगते, जेवणाबरोबर मला ग्रीन टी, कॉफी, ब्लॅक कॉफी नाही दिलं तरी चालेल, पण मिश्री मात्र द्यायची. मिश्री? मिश्री पाहिजेच. मिश्रीशिवाय माझं इंजिन स्टार्ट होत नाही. अहो भूमिका वटत नाही ना माझी. माझा दिवस सुरू होतो मिश्रीने आणि संपतो पण मिश्रीनेच. दिली मिश्री, दिली. आपण पोतच आणून ठेवू मिश्री. चालेल. फक्त काम आहे ना चोखपणे पार करायचं. तुम्ही मला फक्त सांगा की कुठली भूमिका आहे, किती वाजता यायचंय आणि सेट कुठे आहे ती. ते हा. ओ सेट वगैरे काही नाहीये. रिअल फॅमिली, रिअल लोक, रिअल माहोल आहे. ओरिजिनल. खरंय सगळं. हा खरंय. बया. ऍक्च्युली माझं नाव आर्यन आहे. मला एक मुलगी आवडते जिचं नाव मंजिरी आहे. आता तिच्या घरी मला लग्नाचा प्रस्ताव घेऊन जायचा आहे. त्यांना माझ्या फॅमिलीला भेटायचं आहे. पण काही कारणामुळे माझे वडील अवेलेबल नाही आहे. म्हणजे ते खासदार आहे आणि दौऱ्यावर गेलेले आहे आणि नातेवाईक पण कोणी नाही मला. येते का लक्षात? तर तुम्ही एकुलते एक अशी व्यक्ती आहे जी मला मदत करू शकते. इकडं इकडे इकडं इकडं ऐका ऐका. तर तुम्हाला माझी आत्या म्हणून त्या घरी यायचंय आणि त्यांच्याशी बोलायचंय. अहो, नाही नाही असलं काम करणार नाही मी. पकडले गेलो म्हणजे. तुम्हीच तर बोलले ना आता चांगला ऍक्ट्रेस आहे. नाही 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 मला नाही जमणार बाई. असलं काम नको. अहो तुम्हाला काय पैसे हवे घ्या ना तुम्ही. पैशाचं नाही हो. पकडले गेले तर केवढी वाट लागेल माहितीये का तुम्हाला. ऐका ना मला तुम्ही. खरंच नाही जमणार हो. मी सांगते खूप महत्वाचं काम आहे. तुम्ही प्लीज ऐका ना चांगले पैसे माझे. देताय पण मला नाही. अहो, तुम्हाला माहितीये का म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये खूप असे चांगले फिल्म मेकर्स पण आहे, प्रोड्युसर्स आहे. खरं सांगताय? ऑब्विसली मी कशाला खोटं बोलणार. माझी ओळख एकदा करून द्याल अहो, एकदा त्यांच्यावर. काय चांगली अपॉर्च्युनिटी काढून देईन. थँक्यू. तुम्ही प्लीज माझं एवढं महत्वाचं काम करून द्या. मग काय तुम्हाला मूवी काय मी स्वतः प्रोड्यूस करेन तुमची मूवी. खरं सांगता का भाई? तुम्ही मला सांगा भूमिका कुठली. भूमिका सांगा मला. काय काय कुठली भूमिका करायची. काय मी कोण असते. सगळ्यात पहिले तोंड पुसा तुम्ही प्लीज. दुसरी बोला तुम्ही सांगा. कोण असते मी. तर तुम्ही आता माझे आत्याचं कॅरेक्टर. आत्या करायचे. पण- कशी वाली आत्या पाहिजे तुम्हाला. भांडखोर आत्या पाहिजे. अशी 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 आत्या तर मला बिलकुल नकोय. नको ही आत्या नको. तर भांडखोर नको. तुमचा भाऊ जो आहे ना तो खासदार आहे. खासदार आहे. खासदार काय खासदार काय करताय तुम्ही. पिरियडिक नाही येते. नाही ना मग तुम्ही मला सांगा. मी खरंच एकदम इमानदारीने काम करते. तुम्ही मला भूमिका सांगा फक्त की ही भूमिका करायची. मी करून दाखवते तुम्हाला. खरंच एकदा विश्वास ठेवा. एकदा दाखवला विश्वास. मला थोडं आता बोलून दाखवा, चालून दाखवा कसं करणार आहे तुम्ही. एकदम अशी हे असते ना चांगल्या family. फॅमिलीतली. हा.
तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं आणि तसंच करायचं. ठीक आहे? जास्त ऍडिशन नाही घ्यायचे. कॅरेक्टर या. हॅलो. अरे काय झालं या डबड्याला? हॅलो. बाई वाहनावर या. बाई वाहनावर या. उचला उचला मला लवकर उचला. उचला लवकर. उचलतो उचला. सावकाश आजमा. सावकाश. ठीक आहे ना तुम्ही. कोण तुम्ही आणि कोण हवाय तुम्हाला? तुम्हीच. हा